येईलच आता ओघाने असंच करून घ्या आमच्याकडून, बाकी काय. तर कुमार सरांना तो अभंग आता याला दिला होता जळगावला, आता एक चिंतन मांडलं बघ. आणि माऊली ज्ञानोबरायांचे प्रकाशाच्या संबंधाने जास्त, या प्रकाशाच्या संबंधाचा अनुभव आहे आपल्याला, प्रेमाच्या संबंधाने, आनंदाच्या संबंधाने. म्हणून आपला संप्रदायाचं नाव काय? आनंद संप्रदाय. आणि प्रकाशाच्या संबंधाने अनुभव असल्यामुळं तुम्ही गाथा जर पाहिली ना माऊलीची, तर सगळे प्रकाशाच्या संबंधाने जास्त तुम्हाला अनुभव मिळतील. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल, मोह अंधकारू जाईल, गुरुकृपा होईल पार्थागा. गुरुकृपेच लक्षण आहे ते. आनंदानुभूती येणं वृत्तीमध्ये हा आनंद संप्रदाय, प्रकाशानुभूती येणं हा प्रकाश संप्रदाय, चैतन्याची अनुभूती येणं चैतन्य, स्फूर्ती, प्रत्येक कोणती स्फूर्ती माझ्या बुद्धीत स्फुरलं चैतन्य संप्रदाय. आणि स्वस्वरूप, त्याला स्वस्वरूप नाव आहे, वृत्ती स्वरूपाकार झाली स्वरूप संप्रदाय. पण चारही बी जे आहेत हे एकाच झाडाच्या चार फांद्या आहेत, आणि त्या चारींना एकत्र केलं माऊली ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी. आणि सांगितलं आता याला कुणी म्हणू नका आमचा आनंद संप्रदाय, आमचा स्वरूप प्रकाश असं. तर हे चारही जे आहेत, ही चारही संप्रदाय, त्याच्यामध्ये माऊली ज्ञानोबरायांचा प्रकाश संप्रदाय, चैतन्य संप्रदाय तुकोबारायांचा, निळोबारायांनी सांगितले ना मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ निळा म्हणीमध्ये उपदेश केला संप्रदाय ठेवला, तर हा चैतन्य संप्रदाय. त्याच्यानंतर एकनाथ महाराजांचा आनंद संप्रदाय. एकनाथ महाराज जो का निर्गुण निराभास, जेथून उद्भव शबल ब्रह्माच, आदि नारायण म्हणती जास, तो सर्वाचा आदिगुरु ब्रह्मा तयाचा अनुग्रहित. ब्रह्मदेवाने पुढे ती परंपरा आलेली आहे, माझ्यापर्यंत कशी आली? ही आनंद संप्रदायाची परंपरा. कोणती? नाथ महाराजांची. आणि गुरुदेव दत्तात्रेयांपासून तिकडे जनार्दन आणि एकनाथ, आणि इकडे गुरुदेव दत्तात्रेयांपासून आपल्याकडे आली नारायण महाराज झालो. अनेक शाखा आहेत, एकच नाही शाखा, नुसती नाथ महाराजांचीच नाही, अशा अनेक शाखा आहेत आनंद संप्रदायाच्या. त्यातली एक आपल्याला मिळाली. नारायण, लक्ष्मण, बलभीम, सखयानंद, शांतामाई, बंडोबाबा, केलोबाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पुढे म्हणा पांडुरंग दादा म्हणा, सतीश बाबू म्हणा, आपण सगळी अशी ही शाखा, ही सामान्य नाही. नारायण महाराज झाल्यानंतर उत्तर भारतामध्ये जास्त कार्य आहे. आता नर्मदा परिक्रमेत आम्ही पाहिलं, आम्हाला लक्ष्मण महाराज, बलभीम महाराजांचे साधक शिष्य मंडळी भेटले. खूप मोठं कार्य उत्तर भारतात. आणि ग्रंथ संपदा बी आहे. करुणाष्टक जवळजवळ 4000 ओव्यांचं करुणाष्टक आहे नारद महाराज. तुमचं सप्तसागर आहेत त्यांचे, ज्ञानसागर, बोधसागर, आदी आदी त्यांची नावं आहेत. ती आता उपलब्ध नाही ते ग्रंथ सध्या, पण खूप सुंदर आहे. 14 चौकड्यावर राज्य म्हणून बलभीम महाराजांच्या शिष्य, बलभीम मंदिर आहे जंगली महाराज रोड, तिथे मंदिर आहे बलभीम महाराज. तर तिथे 14 चौकड्यावर राज्य म्हणून एक ग्रंथ त्या भागीरथी त्यांनी निर्माण केला. खूप सुंदर गुरु शिष्य संवादातून या सगळ्या शंका काढलेल्या आहेत. छोटासा ग्रंथ आहे, पंचीकरण सारखा. पण ह्या गुरु शिष्य संवादातून शास्त्रानुभूती, शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती, आत्मप्रचिती अशी सुंदर उलगडवली की शंका समाधानच पुरेपूर. श्री गुरुचं लक्षण करताना शास्त्राने सांगितलेलं बरं का, तुम्हाला सांगतो, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू पाहिजे. श्रोत्रिय म्हणजे त्याला शास्त्राचं ज्ञान असायलाच पाहिजे, कारण शंका विचारल्यानंतर त्यांचं निरसन कसं करणार त्या शिष्यांचं? तो काही एवढा शास्त्री पंडित असावा असा काही भाग नाही, पण माहिती असावी कोणत्या शास्त्र, कोणत्या ग्रंथात अष्टसात्विक भावाचं वर्णन नाही, प्रबोधाचं कुठे, सुस्वरूपाच्या संबंधाचे काय अनुभव ग्रंथात सांगितले, एवढं तरी कार्यापुरतं पाहिजे त्यांचं निरसन करण्याकरता शिष्याचं. ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय म्हणजे नुसतं शास्त्र प्रचिती पण अनुभव नाही, तो विद्वत्तेत जमा होईल, विद्वान मग ठरेल, संत नाही होणार, श्री गुरुच्या पदाला योग्य नाही होणार. त्याचा ते परोक्ष अनुभव राहील श्रोत्रियत मध्ये. पण तोच त्या ठिकाणी जर अंगी अनुभव असेल त्यांना अंगाने स्वतःला, त्यालाच अपरोक्ष अनुभव म्हणतात. म्हणजेच ती ब्रह्मनिष्ठता.
श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि तिसरं लक्षण आहे ब्रह्मनिष्ठ आहेत, योगीले ब्रह्मनिष्ठ आहेत, पण त्यांच्या पद्धतीने नाही शाप देऊन भस्म करतील. आजही आहेत तशा प्रकारचे, नर्मदा किनारी आहेत काही मागण्याशी. पण त्या ठिकाणी तीही गोष्ट ओलांडून जाऊन त्याच्या पलीकडे जाऊन संतांचा दयाळूपणा कृपाळूपणा आहे. ऐशी कळवळ्याची जातीन करी लाभाविन प्रती, हे तिन्ही लक्षणं पाहिजेतच श्री गुरुकडं, असायलाच पाहिजेत आणि असतातच. आणि त्यांच्या वारसदारांकडे असायलाच पाहिजे. तर त्यांचं नाव सांगतो ना मी, आमच्याकडे बी ती पाहिजे तरच कार्य होऊ शकतं, नाहीतर कार्याला गळती लागायला सुरू होईल. पुढे होईल विस्तारताना काही दिवसानंतर त्यांना त्यांच्या शंकेमधून संशयामधून पुन्हा ते परमार्थ संपेल त्यांचं. असो, तर सांगण्याचं तात्पर्य आपला विषय कुठे चाललेला होता. आता एक विषय का म्हणून सांगू म्हणून, पण एकातून एक आलेला आहे, लिंक आलाय, अनुसंधानाने आलेला आहे. तसंच क्रमाने मागे जायचं. लक्षात घ्या कुठे आलो होतो आपण, त्याच्या आधी चाललेला विषय. वानरांच्या रूपामध्ये त्यांनी नाही आपले दोन आपल्या देहाचं बाबा बोलले होते की आपण स्थूल देह कोणापासून आला, आई वडिलापासून. सूक्ष्म देह कोणापासून, तेच सांगत होतो, ईश्वरापासून. ईश्वराने दिला पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय. देवे दिला देह, तुम्ही म्हणता की नाही, देवे दिला देह भोजना भोजना गोमटा. तुमच्या भजन आहे काय आतापर्यंत? आम्ही भोजना गोमटा तुम्ही म्हणत होतो. देवे दिला देह भोजना गोमटा. मी असं म्हणा, बरं झालं मी दुरुस्ती करून घेतो. देवे दिला देह भजना गोमटा, मी म्हणायचा देवे दिला देह भोजना गोमटा. चल मग आता दिलेला आहे म्हणजे कोणी दिलाय? सूक्ष्म देह कोणी दिलेला आहे? ईश्वराने दिलेला आहे. कारण देह कोणी दिला? कारण देह अज्ञानाचा आहे, तो कोणी दिला? तुमचं तुम्हीच अज्ञान निर्माण केलं, तुमचा तुम्हीच निर्माण केला. एरवी कोश कीटकाची या परी 6व्या अध्यायामध्ये ओवी आपणची आपला वैरी. मग आता तो कोश कीटक, आता त्याच्यामध्ये प्रकार असतात त्या कोश कीटकामध्ये. एक कोसला असतो, त्रिकुट कोसला. त्रिकुट कोसल्याने घर सायासे केले. पण येड्या थोडस बाहेर जायला दरवाजात ठेवशील का नाही? पण त्याने दरवाजात नाही ठेवला. दोन्ही द्वारे लिंपोनी या आत गुंतू गुंतू मेले. सावध होई बापा काळ लागला मापा. प्रपंच गुंतू नको पाहे बुडतसे पापा. हा त्रिकुट कोसला असतो. हा एक कोसला. तो कोसला पुढे घर बनवतो बाबा, त्याला असा आधार बी नाही लागत. त्या कोसल्याला इथले ते आकाशातली तर मग कसं बनवत असेल हो. मी पाहिलं नाही अजून त्याला असं आकाशात घर बनवताना. कोपऱ्यामध्ये याच्यात पाहिलेलं आहे, पण असं म्हणजे बनवताना नाही पाहिले. पण संतांचं वर्णन नाही म्हणजे त्यांनी पाहिलेलं आहे. अजून एक असतं की बाबळेचे काटे एकत्रित करताना तो एक कोसला आहे, तो बी कोसलाच आहे. आणि दुसरा षटकोनी आकाराचं जाळं विणतो ना आपल्या घरातून असतात, बरेच दिवस घर साफ नाही केल्यावर, तो एक कोसला आहे. 3 प्रकारचे कोसले आहेत. तो पूर्ण नाभीपासून तो निर्माण करतो द्रव पदार्थ आणि स्वतःच्या मोठी षटकोनी आकाराचं. पण तो असा त्रिकुट कोसल्यासारखा त्याच्यामध्ये हा त्रिकुट कोसला अख्खा जीव दोन्ही द्वारे लिंपून आतो गुंतू गुंतून जीव धरला. हा ईश्वर भावातला वस्तू हा कोसला. पूर्ण नाभीपासून तंतू निर्माण करून स्वतःच्या भोवती जाळं निर्माण करतो आणि ज्या वेळेला त्याचं कार्य संपलं का आतमध्ये आपसून घेतो आणि मोकळा. जेव्हा सृष्टी रचायची तेव्हा रचून ईश्वर 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 आणि हा जीव सृष्टीला. दोन्ही द्वारे लिंपोनिया आत गुंतू गुंतू मेले. सावध होई बापा काळ लागला मापा. कारण देह अज्ञानाचा. हा कोणी आपला आपणच निर्माण केला. आणि चौथा जो महाकारण देह आहे तो तुम्हाला देतात. कोण? सद्गुरू देतात. कशा करता देतात? यांचं निरसन करण्याकरता, अज्ञान देह बाद करण्याकरता देतात. तो ज्ञानाचा आहे. चला आता विश्लेषण नाही करत ते त्याचं, बाबांकडून येणारच आहे. त्यांनी मला काय सांगायला सांगितले ते बघू. पण ते आता ओघाने आल्यावर घ्यायचं का? घेऊया, आला की तेच घेऊ शकतो आपण त्या याच्यावरती. 15वा अध्यायाचा उद्देश काय आहे? करोनी संसार वावो स्वरूपी अंते ठावो पोहावया अध्यावो. 15वा हा स्वरूपाचा निश्चय करण्याकरता, अहंता ही स्वरूपामध्ये लीन करण्याकरता
त्याला अहम ग्रह उपासना म्हणतात. चला आता तो विस्तार नको. तर मग इथे त्याच्याकरता हा 15वा अध्याय स्वस्वरूपाचं ज्ञान होण्याकरता स्वस्वरूपाचा ज्ञानाचा विषय सांगायचा आहे आपल्याला. की त्या ठिकाणी थोडंसं झालेलं आहे की ब्रह्म हे ईश्वर भावाला प्राप्त झालं मायेचा हे करून. माये सापेक्ष ब्रह्म ईश्वर झाले आणि अविद्या सापेक्ष ब्रह्म जीव झालेले. काल विषय झाला उपाधी निरसन केलं, उपाधी बाजूला केली की काय कुंभाराने मडकं घागर किंवा ते त्या ठिकाणी माठ म्हणा किंवा गाडगं म्हणा ते बनवलं, तर माती आणलं, पाणी आणली, लीद आणली, ती सगळी मिक्स केली आणि ते मग बनवलं गाडगं. पण त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये आतमध्ये पाणी साठवायचं, आत पोकळी साठवतो ना आपण पाणी, मग ते आकाश आणून घातलं का त्याच्यामध्ये, ती पोकळी आणून घातली का, ती पहिलीच आहे नाही, ती आहेच आहे. फक्त उपाधी तयार झाली आणि झालं घटाकाश. आता घटाकाश ते घटाकाश आहे का मठाकाश आहे का मध आकाश आहे, आकाशच आहे ते. घटात आलं म्हणून घटाकाश, या मठात आलं म्हणून इथं होतच पहिलंच होतं हे बांधकाम करायच्या आधी. आणि हे मोडलं तरी याला काही होणार नाही. कधीपासून हे सृष्टी निर्मितीच्या अगोदर पासून हेच ब्रह्म आहे. कळया करता बरं का, परिपूर्ण नाही. मठी आकाश दिशे मठाकृती अवतरले आशे, मठी आकाश दिशे मठाकृती अवतरले दिसे, बंगली पैसे स्वरूप, बंगली पैसे स्वरूप होय. बस मठ आकाशाचं जे बाह्य स्वरूप आहे ते बाजूला गेलं तर ऑटोमॅटिकच आकाश आकाशाला मिळून जातं. अरे मिळून गेलं नाही, पहिल्यापासून एकच आहे, ते कधी दोन झालेच नाही. ते मठ आकाशही झालं नाही आणि ते घटाकाशही झालं नाही, आहे एकच आकाश आहे, मध आकाशच आहे. पण उपाधी भेदातने पाहिल्यानंतर उपाधी पाहिल्यावर घटाकाश झालं. घटाकाश, घटाकाश नाव का पडलं, घटाच्या उपाधीनं म्हणून घटाकाश, मठाच्या उपाधीशन म्हणून मठाकाश. आणि आहे तरी एकच आकाश. उपाधी बरं कसं आहे ते, त्याचं कसं आहे आकाश कसं आहे बघा बरं. काल बाबांनी सांगितलं पहा बरं, आकाश पाहिल्यावर सगळे तुमच्या जाऊ द्या, तुमच्या सगळ्यात मी सुद्धा एवढं ऐकतोय कायम, तरी मी बी अजून वर बघतोय आकाशाकडे. मी तरी नाही बघायला पाहिजे ना, बऱ्याच वेळेला त्यांनी सांगितले नाही ऐकले तरी तरी ते ओघामध्ये सांगतात ना, आणि त्याच्यात आम्ही तल्ली नसतो. आणि मग त्याच्यामुळं ते शब्द गेला का शब्दाच्या मागच असते आमची वृत्ती. शब्द जाऊन देते नाही, आम्ही पकड घेतो. त्यामुळे त्यामुळे होते तसं, कळलंय तरी बी त्यामुळे होते. शब्द पडून नाही द्यायचा, शब्दाकार वृत्ती झाली पाहिजे, त्याच्यामुळे होतं तसं. बाकीची पाहतात तेव्हा आमचं काय चाललंय, आम्ही सहस्थितीमध्ये असतो, सगळं इकडे चित्त. त्यांचा शब्द सुटून न बाणासारखा का त्या शब्दाबरोबरच निघायचं, पुढे मागं पुढे नाही राहायचं. थोडासा अर्जुन मागं राहत होतो, त्या ठिकाणी भगवंत म्हणतात अरे अर्जुना चल पटकन पुढं. तू काय मागं राहिला, तू पुढे गेलेले चालत नाही. ती वाढाव बुद्धी सुद्धा चालत नाही, तेवढीच पाहिजे, तेव्हा ते जमतं. ते श्रवण बी तसंच व्हावं लागतं. आपलं जर तुम्ही न्यूट्रल माइंड करून ऐकायचं तर श्रवणाचा आनंद मिळेल. आणि तिथंच बसले विचार करीत आहे, इथं हे प्रमाण दिलं असतं तर, इथं हे दृष्टांत दिलं असतं तर गेला मेला बुवा. ते काय 2 तास फुकट गेले त्याचे. तिथं न्यूट्रल म्हणजे गाडी जशी आहे ना, आता मी नवीन शिकलोय, आता एवढ्या 7-8 वर्षापूर्वी शिकलो मोटरसायकल ही स्कूटी चालवायला. तर त्याच्यामध्ये मला माझ्या गुरुनी शिकवणारा गुरु जो आहे ना, त्यांनी सांगितलं होतं की कधी बी गाडी न्यूट्रल करूनच बंद करायची. एक वेळेला असं झालं की न्यूट्रल झाली नव्हती, गिअरमध्ये होते, सेकंड गिअरमध्ये, आणि जे स्टार्ट केल्याबरोबर जे जम्प मारली तर गाडी इकडून मी. मग काही झालं तरी पहिल्यांदा गाडी बंद करताना कोणत्याही कंडिशन मध्ये गाडी न्यूट्रल मध्ये बंद करायची आणि चावी गाडीला ठेवायची. ही 2 लक्षणं शिकायची. तसं ही उड्या का मारतात, आला वगैरे विषय सांगतो, मग आपण चाललेल्या विषयाबरोबर चालून देऊ आपण बरोबर. टाइम काय झाला मी बघितला नाही. बापू गुरुजी मालुंजेकर सुंदर उदाहरण द्यायचं. पहा बरं का, अवस्था समजून घ्या. आपल्याला जी अवस्था होती ना अष्टसात्विक भाव, ती कशी व्हायला पाहिजे, आपली कशी होती. तर ते म्हणायचे पूर्वी किर्लोस्कर इंजिन होतं, किर्लोस्कर कंपनीचं इंजिन होतं, रस्टनचं इंजिन होतं, रस्टनचं डिझेलवर चालायचं. तर त्याला 2 पाईप असायचे, लक्ष द्या. एक होता सेक्शन पाईप आणि एक होता डिलिव्हरी पाईप. तर पहिल्यांदा सेक्शन पाईप मध्ये पाणी भरावं लागायचं आणि त्याला हँडल लावायचा आणि एवढीच काडी असायची कॉम्प्रेसरची बाजूला. हँडलने असं फिरवायचं आणि त्यांनी ग्रीप घेतली ना त्या इंजिननी, ग्रीप घेतल्याबरोबर काय करायचं,
कॉम्प्रेसरची काडी अशी एक टाकायची आणि हँडल काढून घ्यायचं. काय 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 झालं? घाबरू नको घाबरू नको. काय नाही घाबरू. मुंगळा आहे तो. काय नाही करीत तो. अरे चीन मध्ये मुंगळे खातात पोरं तुझ्यासारखी तुझ्या एवढी. हा शंभू आहे ना. चीन मधली पोरं मुंगळे खातात. काय काय खातात ते काही माणसे आपण मुंगळ्याला घाबरतो. काय सांगत होतो? रस्टान पाईप. हा तर ते त्याच्यामध्ये 2 पाईप. आता सेक्शन पाईप मध्ये पाणी भरलं, हँडल मारला आणि कॉम्प्रेस त्यांनी ग्रीप पकडलेलं. तुम्हाला कळलं का? कळलं. नीट अवस्था समजून घ्या. अष्ट सात्विक भाव कसे होतात आणि काय करायला पाहिजे इकडे लक्ष द्या. ग्रीप पकडल्याबरोबर कॉम्प्रेसरची काडी पडली पाहिजे आणि हँडल काढून घेतला पाहिजे. बरं बघू दे सगळ्यांना काय चाललंय. झालं बघून झालं का सगळ्यांचं? त्या ग्रीप त्याच्यावर जजमेंट जमलं नाही ना. कॉम्प्रेसरची काडी खाली हे करायची आणि हँडल काढायची. ते इंजिन बॅक येतं आणि हे दाताडाव पडत. दाताडाव पडणं चांगले. शिवाय ज्याची तशी अवस्था होत नाही ते मग तुम्हाला तशी का नाही होत. आता तो त्याच्या पुढच्या स्टेपला आहे तरी पण ह्याला ती अवस्था भारी वाटते. गडबडा लोळणं ओरडणं त्याची लय चांगली झाली. लय भारी नाही कनिष्ठ येईल. आलं का लक्षामध्ये? आता ही ज्याला ते कॉम्प्रेसरचं जजमेंट कळलं ना, हँडल काढायचं का त्याला असंच पाणीच डिलिव्हरी पाईप मधून पाणीच डायरेक्ट कंटिप्रेम दाटेने निर्लोटी. इंजिन बॅक घेते त्याला कॉम्प्रेसर टाकता काढी करता येणार, हँडल काढता येणार म्हणून दाताडाव पडत येते. कवा जजमेंट सापडायची? कधी सापडायचं? अवस्थेचा खंडन नाही, अवस्था समजून घेण्याचा विषय. आणि एकनाथी भागवतामध्ये सर्वणी ध्यानी अवगुण असा एक श्लोक उभे आलेले आहेत काही तिथे. त्यांनी स्पष्ट सांगितलं की जो तमोगुणी प्रकृती आहे तो राहाडा करतो, गडबडा लोळतो, ओरडतो, नाचतो. तमोगुणी प्रकृती आहे त्याची समजायचं. रजोगुणी असेल तर तो हसतो आणि रडतो. तुम्ही वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल. मी तुम्हाला संदर्भ दिलाय आता ओव्यांचा, घरी गेल्यावर वाचा. रजोगुणी जर त्याची प्रवृत्ती आहे तो हसतो आणि रडतो. आणि सत्वगुणी जो आहे ना त्याच्या डोळ्यातून फक्त अश्रुभाव येईल आणि अंगावरचे रोमांच उभे राहतील. एवढीच अवस्था आहे. मग सुरुवातीला तुमची प्रकृती तशी असल्यामुळे, नामाचं वळण नसल्यामुळे तमोगुणी रजोगुणी होऊ द्या, हरकत नाही, अवस्था झालीच पाहिजे. परंतु आता नामाचं वळण पडून रोज चिंतन करत असाल तर ती तमोगुणीची रजोगुणी प्रकारात येईल, रजोगुणीची सत्वगुण प्रकारात आली पाहिजे. म्हणजे तुम्ही रोज चिंतन करताय. सात्विक फक्त आता कंठी प्रेम दाटेने निर्लोटेने अंगावरचे रोमांच उभे रावले तर तुमच्या प्रकृतीत बदल होऊन सत्वगुणी झाली. हे त्याचं उत्तर आहे. नाही ते हे गप्पाच मारतात मी चिंतन करतो करतच नाही, हे त्याचं उत्तर आहे. सोंगाडे नाही तर काय? प्रकृती सात्विक बनवायची आपल्याला का? अखंडतेकडे चिन्ह चालले तर आपला विषय अजून सुटलेला नाही. अखंडतेकडे का जात नाही त्याचा विषय चाललेला आहे. सत्वात संजायते ज्ञानम 14व्या श्लोकाला गीतेमध्ये तुकोबाराय म्हणतात. तुका म्हणे ते सत्वाचे सामर्थ्य. पुढे काय? परमपद बळ वैराग्याचे. तुका म्हणे ते सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ निस्त म्हणतोय आम्ही बी निस्तच म्हणतोय. अखंड परमार्थ करायचा असेल तर सत्वगुणाची गरज आहे असं तुकोबारायांचं म्हणणं आहे. मग आमची अवस्था अजून बदले ना का? अवस्था शेवटपर्यंत होणार देव पडेपर्यंत, पण अवस्थांतर का होईना? करतच नाही रे चिंतन. सहजतेकडे ना खंडतेकडे जात नाही. ते होण्याकरता काय करावं लागल? सुख दुःख समान, सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध आणि भक्ती प्रेमाचा कल्लोळ. दुसरं चरण त्याच्या पुढचं विषयी विरक्त जया नाही आपपर. आपपर माझा हा दुसऱ्याचा असा आपपर भाव नाही. व्यवहारात बी नव्हता तुकोबारायांच्या ठिकाणी. ऊसाची मोळी दिली एका शेतकऱ्याने, जा मुलांना तुमच्या मुलांना घेऊन. त्यांच्याकडे अपपर नव्हतं, अपपर भाव नव्हता. माझी मुलं ही लोकांची मुलं, सगळं विश्वाची माझी घर असं झालेलं होतं.
सगळं ऊसाचं ऊस त्याच्यात सगळं वाटून दिलं पोरांना. घरी आलंच नाही, घरी एकच ऊस आला आणि तिकडं गल्लीत वाटतानाच इकडून जिजाबाईने पाहिलं. हा ते पापड झाला. आता फक्त घरी होत. घरी आल्यानंतर बघा काय असते तो बघा सुद्धा कशी असते पहा. तिने तो ऊस घेतला आणि त्यांच्या पाठीमध्ये मारला रागामध्ये. दिला होता माझी पोरं खातील म्हणून त्यांनी दिला होता शेतकऱ्यांनी आणि तुम्ही लोकांच्या पोरांना वाटून टाकली. अरे जिजा आवडी, अरे हे बी आपलेच पोरं आहेत, असं काय करते आहे का अपोपर भाव एवढाच सुद्धा. बरं झालं ते मारल्यावर 2 तुकडे झाले. बरं झालं तू माझं काम करून टाकलं. 2 करावे लागले असते, एक काशीला आणि एक माझ्याला. आता ते वाटून दे दोघांना. पुन्हा काय काय आहे काय भाव कोणता वेगळा भाव आहे कोणता? काय अपोपर आहे काही? ज्यासी आपण गीता नाही त्याशी धरी जो हृदयी, तोची साधू ओळखावा देव तिथीची जाणावा. विषयी विरक्त जया नाही अपपर विरक्ती पाहिजे. आता अखंडता का नाही आमच्याकडं? आमच्या अंतःकरणामध्ये वैराग्य नाही विषयाबद्दलच आणि आवरण दोष विषय सेवनानेच निर्माण होत असतो. विषयाकडे पाठच करायला पाहिजे आपण. शब्द स्पर्श रूप रसगंध अखंडतेकडे जाण्याची इच्छा आहे पण प्रतिबंध कोण हटवणार? विषयी विरक्त 15व्या अध्यायामध्ये चाललेल्या ओव्या पहा, इथेच पुढे आलेले आहे. विरक्तीची काय आवश्यकता आहे? विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगणीची नाही. तुम्हाला ज्ञान दिले ना श्री गुरुकृपेने ज्ञान झाले ना, ते टिकणार नाही. टिकणं म्हणजेच अखंडतेकडे जाणं. अखंडतेकडे जावं असं वाटतंय पण वैराग्य नको. आणि वैराग्याचा लय भाऊ बी नाही करायचा. बाकी त्यांनी लय भाऊ केला. वैराग्यशी लय भगवेत म्हणजे काय वैराग्य आहे काय? पांढऱ्या कपड्यात त्यांच्यापेक्षा चांगले बघू त्यागी आणि वैराग्यशी लय. विषयाची आसक्ती नसणं याला वैराग्य. कशाला भाऊ करता? कितीतरी आहेत असे अधिकारी. आहे का कुटुंबाचं काही भान नाही का? त्यांचा काय कॉन्टॅक्ट नाही, काय नाही. रमले का तिथे गेले का 2-2, 3-3, 4-4 दिवस कोण नाही घरी. हे कशाचं लक्ष नाही? आसक्तीचं लक्ष नाही का वैराग्याचं आहे? मग आपलं ज्ञान त्या ठिकाणी गुरुकृपेनं दृढवण्याकरता आता झालेलं ज्ञान काय करावं लागेल? विरक्तता पाहिजे. विरक्ती वाचून काही. आता त्या विरक्तीची परी सांगतो म्हणतात. काय आहे त्या विरक्तीची परी? विषय रांधिली रससोय जै जेवणारा ठाऊकी होय ती ताटची दांडून जाये जया परी. एखादा 2-3 दिवसाचा उपवासी आहे आणि त्या ठिकाणी त्याला जेवायला बोलवलंय का नाही, त्याला मारायचा बेत होता याचा दुष्ट वृत्तीनं. म्हणून जेवायचं निमित्त करून त्याच्यात विष कालवलेलं होतं आणि एका ग्रस्ताला कळलं होतं. तो म्हणला तुला त्याचा प्लॅन आहे असा मारायचा, जेवू नको. मग तुला टेस्ट करून पाहायचं असेल तर पशुपक्ष्यांना टाकून बघ त्यात विष आहे का नाही मग कळत. मग आता तो 2 दिवसाचा जरी उपाशी असला तरी उपाशी मरल का विष खाऊन मरल? मरणारच आहे तो. पण असं मरलेलं उपाशी राहून मेलेलं चांगलं का विष खाऊन मेलेलं चांगलं? खाईल का आता ते जेवण? तो माऊली म्हणतात विषय रांधिली रस सोये जै जेवणारा ठाऊकी होय ते तो ताटची सांडोनी जाये जिया परी. झाला दृष्टांत. तैशी संसारा या समजता जाणीची जय अनित्यता तै वैराग्य दौडिता पाठी लागेल. संसार अनित्य आहे, मिथ्या आहे असं जर वृत्तीमध्ये जर आलं, त्याच्याकरताच चाललेत आमचे हे उपक्रम. चांगदेव 65 अमृतानुभव. संसार कसा आहे? करोनी संसार व्हावो स्वरूपियांचे ठावो हो आवया अध्यावो 15वा. चांगदेव 65 सुद्धा कशा करताय? त्या निमित्तानं तुम्हाला आपल्याला रसाळ असं खाणं दिलेले. मग त्याच्यामध्ये पहिल्या श्लोकामध्ये ओळीमध्ये चालेल स्वस्ती श्री वटेशु जो लपोनी जगदाभासो. जो म्हणजे परमात्मा वाचक आहे. तो लपला ना. ज्याच्या वृत्तीमध्ये परमात्मा लोपला त्याला जगत दिसतं. तुम्हाला जगत का दिसतं? मला तुम्हाला जगत का दिसतं? तर परमात्मा लोपला वृत्तीमधला. जेव्हा कायमच लोपलाय असं चिंतनाच्या वेळेला सत्संगात असताना तो प्रगट असतो, लपलेला नसतो. म्हणून आपल्याला जगत असूनही दिसत नाही. आहे का तिकडे लक्ष? काही जगताकडे आपलं. आता 3 हप्ते व्हायला आले काय नाही आहे. तुम्ही तुमच्या जगात आहात, ते त्यांच्या जगात आहे. जगच नाही पण जरी धरलं गृहीत धरलं तरी तुम्ही त्या जगात असून त्या जगात नाही.
त्या जगात येत आहे ना तुमचं श्रीगोंदा तालुक्यात कोणत्या कोणत्या महाराष्ट्राची जी गावं तुमची असतील मुलांनो, त्या सगळ्या त्या जगतामध्ये तुम्ही आहेतच. परंतु त्या जगतात असून नाही, आता तुम्ही वेगळ्या जगात आहात इथे शिबिरामध्ये. तैसी आपलं स्वस्ती श्रीवटेशु जो लपोनी, वृत्तीमध्ये ज्याच्या जो लपलाय, जो लपोनी जगदाबासू दावी, जगदाबासू दावी, दावी शब्द पुढे, दावी मग ग्रासो प्रगटाला करी, पण जगदाबासू दावी इकडे लोपला ना वृत्तीमध्ये जो तो ईश्वर, मग जगदाबासू दावी तुम्हाला त्याला जगत दिसतं. आणि मग ग्रासू प्रगटला करी, कधी दावी वर जात अर्थ करताना मग ग्रासू प्रगटला करी, कधी तर वृत्तीमध्ये जो जर त्या ठिकाणी लपला तर त्या ठिकाणी जगदाभासू दावी, आणि वृत्तीमध्ये जर परमात्मा प्रगटला तर ग्रासू, तर त्याचा ग्रास होईल, जगताचा ग्रास होईल. लपला की लपला आणि लपणे आणि ग्रासू हे कोणाकडं? लपला की भासू, भासू आणि प्रगटला की लपला की ग्रासू. परमात्मा वृत्तीमध्ये प्रगटला की ग्रासू, तर ग्रासू कशाचा? जगताचा ग्रासू, घासच गिळून टाकला तो. आणि जर त्या ठिकाणी प्रगटला तर प्रगटला की ग्रासू, प्रगटल्यावर ग्रासू. लपला की भासू. वृत्तीत परमात्मा प्रगटला की जगताचा घासच करून टाकला, ग्रासू करून टाकला. आणि वृत्तीमध्ये परमात्मा लोपला का जगता भास तयार झाला. रज्जू सर्पाकार भासयले जगडंबर. वास्तविक आहे का? नाही. प्रगटे तव तव न दिसे, लपे तव लपे तव तव आभासे, प्रगट ना लपाला असे न घोमता जो. तो प्रगटही नाही, तो लपाला नाही. देव प्रगट ना लपाला. कोणाचा आता जनाबाईचा आहे का तो करायचा माहित नाही, पण अभंग आहे. देव प्रगट ना लपाला, प्रगट नाही, लपालेला नाही, प्रगट बी आहे, लपालेला बी आहे. मग प्रगटे तुमच्या वृत्तीमध्ये दोन धरायचे, एक संसार आणि एक परमात्मा, आणि मग त्याचा अर्थ करावा लागतो त्या वगैरेचा. प्रगटे तुमच्या वृत्तीमध्ये परमात्मा प्रगटे, तो अध्यावृत्त धरलाय परमात्मा आणि जगत. प्रगटे वृत्तीमध्ये परमात्मा प्रगटे तव तव ग्रासू. नाही नाही, दुसरी ओळख चालली. तव तव न दिसे, तव तव न दिसे. काय न दिसे? जगत न दिसे. वृत्तीमध्ये प्रगटे परमात्मा प्रगटे, तव तव जगत न दिसे. प्रगटे तव तव न दिसे, आणि लपे तव तव आभासे. वृत्तीमध्ये लपे परमात्मा लपे, तव तव जगत आभासे. पण प्रत्यक्षात म्हणजे प्रगट ना लपाला असे जगताकडून ते म्हणणं येते, परमात्म्याकडून जगत. पण परमात्म्याकडून तसं जर पाहिलं तर तो मात्र प्रगट ना लपाला असे, प्रगटही नाही लपालेलाही नाही, न घोमता जो. काही कमी जास्त त्याच्या ठिकाणी होत नाही. जसा आहे तसा तुम्ही मला पाहत नाही, मी जसा आहे तसं पाहत नाही. तुम्ही पाहताय तसा मी नाही, तुम्ही पाहताय तसा मी नाही. तुम्ही पाहता तो कल्पनेने पाहताय देवाला. कल्पनाच सांडून जर बसला का देवाचं स्वरूप तुमच्यामध्ये तयार आहे, आणि तुम्ही अजून कल्पनेची पुट चढवताय, आवरण चालतात. आमुचा प्रकृती पहिली कडील भावो, जरी कल्पने विन लागसी पाहो. कल्पनाच टाकायची, देव नाही पाहायचा. कल्पनेचं आवरण तयार झालंय ना. जरी कल्पने विन लागसी पाहो, तरी मज माझी भूते हेही वावो. जे मी सर्व मनोनी, तरी भूतमात्र निस्ता सगळा मीच आहे असं लक्षात येईल. पै गगन जेवढे जैसे पवन ही गगनी तेवढाचे असे, सहजे हलविल्या वेगळा दिसे, एरवी गगन तेच तो. तैसे तस भूतजात माझ्या ठाई, कल्पिजे तरी बर का. जर कल्पना केली तर भूतजात बर का, कल्पिजे तरी आभासे काही. तैसे भूतजात माझ्या ठाई, जेवढं आकाश आहे तेवढा वायू आहे, तसं भूतजात माझ्या ठिकाणी. पण कल्पिजे तरी आभासे काही, आणि निर्विकल्पी तरी नाही, ते तर मीच मी आगवे. संकल्पामुळे जगत कृतीमध्ये घुसलंय, आणि निर्विकल्प झालं का ते तर मीच मी आगवा. झाले तुम्ही परमात्मा देव पावायसी गेलो ते. अजून मनमना भाव मत बघतो त्याच्यामध्ये, तू मन हे मीच करी माझे भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मध्ये का ते. त्याच्यामध्ये माझे अनुसंधाने देख, संकल्प उदाहरणे निश्चय कर, आणि मध्याजी चोक झालं. मग भगवत स्वरूपच झाला तू. देव पाहण्याचा विषय राहिलाच नाही. ऐसा तिला होशी,
माझी या माझ्या स्वरूपा पावसी हे या अंतःकरणाची अंतःकरणाची तुझ्यापाशी बोलित असे. हे अंतःकरणाचं गुज अर्जुना मी तुझ्याशी बोलतोय. आपल्या अंतःकरणाचं गुज कोणालाही सांगता जातं का? जेन संगे पितया वसुदेवासी, जेन संगे माता देवकीशी, जेन संगे बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनीशी बोलत. साधारण काय अर्जुनाची पात्रता काय? त्याच्या रोमारोमातून कृष्ण कृष्ण ध्वनी येतोय. परीक्षा केलेली एकदा. तो अर्जुन आहे. नरनारायणाची जोडी आहे. एकाला जय म्हणावं आणि एकाला विजय म्हणावा. दोन्हीचा अर्थ एकच आहे, जय बिन विजय बिन. म्हणून त्या धृतराष्ट्राने आंधळ्याने प्रश्न काय विचारावा आणि काय विचारलाय पाहिजे. काही अध्यात्माचं जन्मवरण चुकण्याचं विचारायचं तर त्याला संत समजायच्या ऐवजी संजयाला ते संतांसारखा बाह्य विषय दिसतोय म्हणून ते म्हणले ज्योतिषी आहे ज्योतिषी. हे संजया तू ज्योतिष चांगलं जाणतो मला वाटतं. मग सांग ना की त्या ठिकाणी माझी आणि पंडूचे पुत्र जे लढतायत त्याच्यामध्ये विजय कोणाचा होईल. काय रचना आहे गीतेची पहा. पहिल्या श्लोकामध्ये प्रश्न आणि मध्ये बाकीचा ज्ञानाचा विषय आणि शेवटच्या श्लोकात उत्तर. पुत्र स्नेह मोहितो. हा नाही धृतराष्ट्र उवाच काय काय आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सव मामका पांडवा शिव किंवा करत असून म्हणजे काय करतात असं नाही. त्याचा बरोबर वाच्यार्थार्थ काय करतात त्याला माहित नाही का. लढतायत लढाई चालली ते तर कोणाचा विजय होईल असा अद्यावृत अर्थ आहे त्याच्या. मग पुत्र स्नेहे मोहितो धृतराष्ट्राशी कुसतो सांगितो वृत्तांतो. सांग संजय मातू कुरुक्षेत्री. संजय सांग मला कुरुक्षेत्राची मात सांग. तर संजय घरी बसून सांगतोय युद्ध चाललंय कुरुक्षेत्रावर आणि ही व्यासांनी कृपा करून धृतराष्ट्रावरती की त्यांनी मागितलं की मला हे युद्ध इथं घर बसल्या. एक तर आधी तो आंधळा बाहेरूनही बी आंधळा आणि आतूनही आंधळा. बाहेरून आंधळा असला तर काही नाही पण आतून आंधळा नसावं. बरेचसे लोक आत बाहेर काय प्रमाण आहे ते वासुदेव जागे बाहेर आणि हात निचेले म्हणजे व्यवहारात जागे पण परमार्थिक सत्यच्या बाबतीमध्ये आंधळे. जैसा म्हैसा का नुटीपुरा. जैसा म्हैसा का नुटीपुरा. उगाची म्हैसी. तसा उगाच बसलाय म्हैस. पाण्यामध्ये असा एखादा रेडा बसला का ते जसं किती टोचलं तरी उठत नाही तसं त्याच्यावर काही परिणामच नाही. आणि म्हणून त्याचे सात्विक भावाची अवस्था व्हायची. कोणची संजयाची सांगता सांगता ते प्रेम दाटून यायचं. तर ही काय म्हणते संजय हे मध्येच काय रे आरंभलं. हे तुला काय झालं मधीच असं हे काय मधीच चाललंय तुझे. तो म्हणतो ना त्याचं वर्णन करतो. अर्जुनाची अशी अवस्था झाली कृष्णाची अशी अवस्था झाली आणि याची झाली तशी. अरे मधीच काय झालं तुला. म्हणून माऊलींनी ते दोरी टाकली. कौरव हे धृतराष्ट्राला उद्देशून वापरलं आणि पांडव हा शब्द अर्जुनाला उद्देशून वापरलेला विशेषत्वाने. या अवस्थांची काही अशी ओळख घ्यायची प्रवचनात. कौरवा ते परीच नाही. या अवस्थाची कौरवाला म्हणजे धृतराष्ट्राला परी नाही, पद्धत माहीत नाही, अनुभव नाही. आणि धृतराष्ट्राची पिलावळ आजही आहे म्हणावा त्यांना ही आवडत नाही आणि त्यांना ही परी माहीत नाही. धृतराष्ट्राची अवलाद म्हणून राये ते काही कल्पावे जो. म्हणून राजा त्या ठिकाणी कल्पना करू लागले आणि प्रश्न विचारला कोणाचा विजय होईल सा. आणि त्याचं उत्तर गीतेच्या 78वा श्लोक 18व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर् ध्रुवा नितिर्मतिर्मम. अर्जुन आणि याचं वर्णन आहे. जिथं पार्थ अर्जुन आहे यत्र योगेश्वर कृष्ण योगेश्वर असणारा कृष्ण जिथे आहे. यत्र पार्थो धनुर्धर हा पार्थासारखा धनुर्धर जिथे आहे त्याचाच विजय निश्चित आहे. आणि मग खाली ओव्याला काय आहे की विजय नामे अर्जुन विख्यात विजय स्वरूप श्रीकृष्ण. विजय स्वरूप श्रीकृष्ण नाथो. श्रीयशी विजय निश्चितो. श्रीयशी विजय निश्चितो लक्ष्मी लक्ष्मी आहे. मग तसंच किती त्याच्यामध्ये संदर्भ आलेले आहेत पहा. शंभू तेथे अंबिका चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेका. आमच्याकडे विवेक नसेल तर कशी काय संतात गणता करेल कोण आम्हाला म्हणून संत विवेक हे संताचं मुख्य अंग आहे. विवेक वैराग्य पण विवेक वैराग्य सुद्धा गौणे ज्ञान महत्वाचे बरं का. ते येतातच आलंच पाहिजे. गुरु तीर्थ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधानाती जैसे. अरेच होय त्या साधर्मी असणाऱ्या तशा. तर आपण कशा करता घेतला होता तो मुद्दा.
करोनी संसार वाव. हा बरोबर. तरी त्याच्या आधी विषय राहून जाईल मग असं लक्षात यायला पाहिजे. बरोबर लक्षात हा. येतो. पोळ्याच्या नावात चांगदेव बरं, ठीक आहे, पासष्टीत काय हरकत नाही. चांगदेव पासष्टीत होतो. हा चांगले 65 चाललं होतं आपलं. हा. जगत कधी प्रगटे तव- जगत कोणाला आहे आणि परवा कोणाला नाही या संबंधानं हा. प्रगटे तव तम न दिसे लपे तव तव आभासे प्रगट ना लपाला दिसे न खोमता जो बहु जव जव होये तव तव काहीच न होये काही न होणी आहे अवघाची लो. किती सुंदर झालं. चांगले 65 ओव्यातच संपते. पण तेवढ्यात जर नाही समजलं एखाद्याला का मग 36.5 ओव्यापर्यंत वाढते. 36.5 वयामधून पुढे गेल्यानंतर मग पुढच्या 65 पर्यंत जी जाते तर उत्तम अधिकाऱ्याला 3 ओव्यामध्ये समजते. मध्यम अधिकाऱ्याला 36.5 पर्यंत जावं लागतं आणि मंद अधिकाऱ्याला 65 व्हावं लागतात आणि त्याच्यापेक्षा फार मला जर समजतच असं नाही. तर त्याला ते समजतच नाही. पण समजण्याची योग्यता मात्र त्याच्यात आहे. कर्पूर बुद्धी, पेट्रोल बुद्धी, कर्पूर बुद्धी, शेणगौरी शेणबुद्धी. शेणबुद्धीत बी 3 प्रकार असतात बरं का मंद मध्ये. एक आहे ना ती महिन्याभरापूर्वीची गौरी, जाळच जास्त दूर नाही. महिन्याभरापूर्वीची झाडच जास्त दूर बी नाही. आणि 8 दिवसापूर्वीची गौरी असेल तर धूर जास्त आणि जाळ कमी. आमच्याकडे पोरगीला आई म्हणत असते धुपत गौरी सदा धुपत असते नुसती तिच्या चेहऱ्यावर टवटवीच नाही. धुपत गौरी म्हणून शिवी दिली जाते. धुपत गौरी धूप 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 अशी जाळणारी धुपत जाळणारी अशी धुरच जास्त. आणि आता पोह पडलेला आहे शेणाचा त्याला काडी लावली तर काडी जण पण पोहावर परिणाम होणार नाही. अशा पात्रतेचे असतात जरी बोध दिला गुरुनी तरी. पण तोच पोह जर 8 दिवसानंतर झाला तर धुपत गौरी होईल आणि महिन्याचा झाला तर तीव्रतेने पेटल ना. शिबिरात आल्यावर पेटाय काय टापला का ते सुकाय काय टापलं. सुकणंच गरजेचं आहे ना का बाकी काय करायचंय. ओलेपणा जायला पाहिजे त्याच्या प्रकृतीचा की ते धडाधड पेटणार आहे. असा अधिकार तैसा दावेला मार्ग. जरी उदारपणाने महात्म्याने सगळ्यांना दिले तरी अधिकार भेदामध्ये यावं लागत आहे. तशी अवस्था होती आणि ती सत्वगुणाची व्हावी हा उद्देश आहे सर्व संतांचा. मग अखंडतेकडे जा. सत्वगुणात तुका म्हणे ते सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अरनिशी. आणि तेच नाथ महाराज सांगतात विषयी विरक्त जया नाही अपपर सर्वदा संतुष्ट स्वय व्यापक निर्धार. आणि 3ऱ्या चरणामध्ये प्रतिबंध सांगितला तो असा जाणीव शहाणीव ओझे सांडोनी आदुरी. वृत्तीमध्ये जी जाणीव आहे ना जाणीव आणि शहाणपणा जो आहे ना मला कळतं माझ्या इतकं कोणालाच कळत नाही हाच अहंकार. ही जाणीव म्हणजेच अहंकार वृत्ती आहे. जाणीव शहाणीव ओझे सांडोनी आदुरी आपण वस्ती कर वर्त तसे संसारी. वस्ती कर म्हणजे वाट स्वरूप आला आणि अंधार पडलाय म्हणून कोणीतरी म्हणते जा आमच्या मंदिरामध्ये राहा. जेवायला घरी घेऊन गेली जा मंदिरामध्ये कपडे दिले मंदिरामध्ये आराम करा. आणि सकाळी उठून जात होतो. पण रात्रीच्या वेळेला एक त्यांच्या 2 म्हशीच कोणीतरी चोराने चोरून नेला. तर ते बाकीच्यांना जसं दुःख झालं त्याला आहे का नाही. त्याला नाही दुःख वस्ती करायचो. नाथ महाराजांनी त्याच्यावर व्याभंग केला. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती तैसे असावे संसारी जववरी प्रार्थनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठोनी गेला तैसे असावे संसारी जववरी प्रार्थनाची दोरी. त्या वस्तीकरासारखा वाघ अखंडतेला पात्रवशी. 3 मुद्दे सांगितले सुख दुःख समान. पुढचा ज्ञाना 3 मुद्दे नाही सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ आणि ज्ञानाचा उद्बोध हे 3 पहिल्या याच्यात सांगितले. दुसऱ्यामध्ये सांगितले की विषयी विरक्त आणि ज्याला अपपर भाव नाही सर्वदा संतुष्ट आहे व्यापकतेने असे हे 3 दुसऱ्या याच्यात सांगितले. आणि जाणीव शहाणी ओझे सांडून या दुरी आपण वस्ती करवत तसे संसारी असे 2 सांगितले. 8 मुद्दे. मग ज्याला हे साधलं धन्य जगी तोची एक. हा मग एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन त्याला नित्य हरीचे कीर्तन होईल. मग आसनी शैनी सदा श्री हरीचे चिंतन. पहा किती सुंदर वासुदेव.
जिज्ञासा जागृत होऊ द्या त्या वासुदेवाकडे पाहून. अखंडतेकडं न जाण्याची जी काही गोष्टी आहेत त्याचे प्रतिबंध हटवण्याची 11 साधनं ध्यानात ठेवायची, त्या पद्धतीने चालायचं, अखंडतेला पाहतो. मग आता ते इकडे जे काही ब्रह्म उपाधीनुसार, उपाधीमुळं घटाकाश मठाकाश कशामुळं? उपाधी भेदानं. आणि उपाधी भेद बाजूला सारल्यानंतर काल झालं शेवटी जीव ईश्वर अभेद. भेद होता, पहिला भेद वाटत होता, आता अभेद कसा? तर उपाधी निरसन केली. मग हे उपाधीचं निरसनच आत्मशतक आहे ना. आणि जे आहे ते काय आहे? चिदानंद रूप. आणि नाही ते काय आहे? मनोबुद्धी चित्तानी अहंकार नाहम न च श्रोत्र जिवे न च घ्राण नेत्रे न च योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. जे नाही ते बी सांगितलं, जे आहे ते बी सांगितलं. मग हा विचार करताना, उपाधी भेद निरसन करताना पहिली उपाधी कशी तयार झाली आणि उपाधीशिवाय तर कार्य घडत नाही. आनंद सुद्धा उपाधीलाच द्यायचा आहे, लक्षात घ्या. आणि मग तो जीवदशेला आला. आता या ठिकाणी पहा, आपल्याकडे नदी आहे, त्या नदीला पाणी आहे आणि ते पाणी तुमच्या गावामध्ये आलं पाईपलाईननी. टाकी आहे तुमच्या गावची, एक टाकी आहे, मोठी टाकी आहे, काही लाख लिटर पाण्याचा पुरवठा करणारी मोठी टाकी आहे. आणि त्याच्यातून तुमच्या घरावर बी तुम्ही टाकी बनवलेली, तिथून त्या टाकीतून नळाने तुमच्या घराच्या टाकीत आलं आणि तिथून नळामधून बादलीमध्ये आलं. पाणी कुठलं आहे? पाणी एकच आहे. पाणी कुठलं आहे? नदीचं, धरणाचं, जिथलं कुठला स्रोत असेल तिथलं ते त्या टाकीत आलं, तुमच्या गावच्या टाकीत आलं. त्याच्यानंतर दुसरी टाकी जी आहे तुमच्या घरावरची तिच्यात आलं आणि त्याच्यानंतर बादलीत आलं. मग आता ते चैतन्य या ठिकाणी ब्रह्म, निरुपाधिक असणारा ब्रह्म, अखंड असणारा ब्रह्म, माया उपाधीच्या योगानं काय झालं? ईश्वर चैतन्य झालं. ब्रह्म चैतन्य ईश्वर चैतन्य झालं. अविद्या उपाधीच्या योगानं काय झालं? आणि पहिल्यांदा तुमच्या आपल्यामध्ये कुटस्थ रूपानं ते आलं. कुटस्थ चैतन्य त्याला म्हणतात. त्या कुटस्थाचं अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब म्हणजे चिदाभास किंवा जीव आहे. काल विषय झाला. विशेष असणारं जे काय आहे चैतन्य, त्याला जर विशेषण लागलं अंतःकरण रूपी उपाधी, तर विशिष्ट असा जीव तयार होतो. जीवाची व्याख्या करताना विशेष अधिक विशेषण बरोबर विशिष्ट चैतन्य, आणि त्याला ठिकाणी त्याला अंतःकरण उपाधी लागली, तो जीव दशेला प्राप्त झाला. अंतःकरणाला विशिष्टत्व दिलं, अंतःकरण विशिष्ट, त्याला जीव म्हणायचं. आणि अंतःकरण आहे, त्याचे धर्म बी आहेत, पण अंतःकरणाला उपाधी मानतो, तो अंतःकरण उपहित म्हणतात. आणि जीवनमुक्त अंतःकरण उपहित जीवन जगतो, त्याला उपाधी समजून आपण स्वतः मोकळा राहतो. त्याचा माझ्याशी काही संबंध नाही. अंतःकरण विशिष्ट जीव आणि अंतःकरण उपहित शब्द काही समजायला अवघड नाही. उपहित म्हणजे ज्याने त्याला उपाधी मानून, उपाधीमुळे भेद आहे असं समजतो. पाणी तेच आहे ना, मग त्याला नाव द्या ना तुम्ही. काय तिथलं जे ते धरणामध्ये आहे किंवा त्या नदीमध्ये आहे ते म्हणा, ब्रह्मचैतन्य म्हणा, त्याला ते व्यापक आहे. धरणाचं किती मोठं आहे ते कळण्याकरता बरं का. ते काही तेवढंच नाही, तसं तर ब्रह्माशिवाय काहीच नाही, एवढं व्यापक आहे. पण कळण्याकरता तुम्हाला उदाहरण दिलं. दृष्टांत परिपूर्ण नसतो, सिद्धांत समजण्याकरता दृष्टांत असतो. मग ते ब्रह्मचैतन्य आणि ते तुमचं ह्या टाकीमध्ये आलं गावच्या, त्याला कुटस्थ म्हणा. आणि तिथून तुमच्या घराच्या टाकीत आलं, त्याला जीव चैतन्य म्हणा किंवा चिदाभास म्हणा. अशा पद्धतीनं. आणि आता तिथे लक्षार्थाने ऐक्य आहे, याला समानाधिकरण म्हणतात. मुख्य समानाधिकरण आणि बाध समानाधिकरण असे दोन प्रकार पडतात. वाच्यार्थ आणि लक्षार्थ जो आहे, वाच्यार्थाने भेद राहील, परंतु कुटस्थ चैतन्याचा लक्षार्थाने ब्रह्मचैतन्याशी ऐक्य आहे. बाध समानाधिकरण, याला बाध समानाधिकरण म्हणतात. कुटस्थाचं आणि ब्रह्माचं बाध समानाधिकरण, कुटस्थ आणि मुख्य समानाधिकरण. मुख्य समानाधिकरणामध्ये कुटस्थ हा ब्रह्मरूप आहे ब्रह्मरूप आहे. आणि बाध समानाधिकरणामध्ये
जो चिदाभास आहे हा कुटस्थाच प्रतिबिंब आहे असं समजून कुटस्थ ब्रह्मरूप आहे. कुटस्थ आणि ईश्वर ईश्वर. हे बाध समानाधिकरणाने ऐक्य पावतात. हा. आणि कुटस्थ आणि ईश्वर जीव आणि ईश्वर हा. बाध समानाधिकरणाने ऐक्य पावतात. बरोबर. आणि कुटस्थ आणि ब्रह्म मुख्य समानाधिकरणाने ऐक्य पावतात. जीव आणि ईश्वर हे जे आहे ते बाद समानाधिकरणाने ऐक्यतेला प्राप्त होतात आणि कुटस्थ आणि ब्रह्मचैतन्य हे मुख्य समानाधिकरणाने ऐक्यत्वाला येतात. म्हणजेच आपण जर जीव चैतन्य हे त्याचंच प्रतिबिंब आहे कुटस्थात, कुटस्थ जे आहे ते मात्र ब्रह्मच भाग आहे ब्रह्मचैतन्याचा. अशा पद्धतीनं ते एकच आहे. उपाधी भेदाने भिन्न वाटलं तरी म्हणून या ठिकाणी हा भेद नाहीच आहे जीव ईश्वराचा, अभेदच आहे. पण आमच्या अविद्येमुळं आमच्या अज्ञानामुळं आपल्याला आकाश निळं दिसतं. ते कशामुळं दिसतं? निळं आहे का आकाश? पहा बरं. आता ही जी आहे इथं आकाश आहे, दिसतं का निळं? नाही. इथे मध्ये ही आकाश आहे, निळं दिसतं का? नाही. पण दृष्टीच्या टप्प्याच्या पलीकडे गेलेली वस्तू निळी दिसते असा शास्त्राचा नियम आहे. आपली नजर तिथपर्यंत पोहोचत नाही म्हणून ते निळं दिसतंय. जवळ पहा ना, आकाश आहे ना, ते पाहिल्यावर निळं दिसतंय का? ती नाही. पाणी दुरून निळं दिसतं पण प्रत्यक्षात जवळ गेल्यावर निळं आहे का? तोच नियम इथे लावायचा. असो, हे सगळं ज्ञान स्वरूपाच्या संबंधाने असणारं ज्ञान, त्याला जर तिथे त्या अंकाराने तुमच्या ते जर धरलं पकडलं तर हे संसार व्हावं होईल, हे मिथ्या आहे जगत. आणि मग ते व्हावं याच्याकरता हा 15वा अध्याय आहे. करून संसार व्हावो स्वरूपी हंते ठावो व्हावया अध्यावो 15वा. 6व्या दिवसावर आलोय आणि आपला तशी त्याचा प्रवेश चाललाय, प्रस्तावना चालली. ठरवलं होतं मी पेनने तसं टिकमार करून की कमीत कमी ऊर्ध्व मूल मद शाख इथपर्यंत तरी जाऊ. परंतु वेळ असा हे होतो. बरं, हे का वाटतं? आम्ही ते आवरू शकतो, त्याचा विस्तार नाही करायचा तरी आपल्याच हातामध्ये. परंतु इथे का वाढले याचं कारण कोणी सांगेल का? बरं, विषयाला सोडू नाही का? नाही. मग का वाढलं? पटकन प्रवेश करता आला असताना 15व्या अध्यायाचं जे काय आहे निरूपण ते सांगता आलं असतं. पण का वाढलंय? ते तुमच्या उपयुक्त आहे का अनुपयुक्त आहे? जे बोललं गेले ते त्याच्यामुळेच वाढ. कारण साधनेचं मार्गदर्शन जास्त झालंय. तुमच्या लक्षात येत असेल तर पहा काय झालेले वर्म साधनेतली अनुभव आजच पहा ना आपण. अखंड का होत नाही तेच महत्वाचं आहे ना आपल्याला. इकडे जाल तुम्ही, नंतर वाचाल, घरी वाचू शकता तुम्ही. हे समजलं की 15वा अध्याय समजणारच आहे तुम्हाला. 15वा अध्याय समजण्याकरता काय काय करायला पाहिजे तीच विवेचन 6 दिवस चाललंय. झालं काम. नंतर तुम्हाला ऑटोमॅटिक कळणार आहे. कारण प्रस्तावना जी आहे ना आणि उद्देश जो आहे तो लक्षामध्ये आला की त्याची ते अक्षर तुम्हाला बोध करू लागतात. तुमचं आवरण उडवलं नाही पर्यंत प्रस्तावनेने काय केलं? आवरण उडवलं. असो, आपली सत्संगाची वेळ या ठिकाणी संपलेली आहे. याच ठिकाणी सद्गुरूच्या चरणी तुम्हा सर्व संत सज्जनांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञान